नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. पार्थ हा कोमात गेलेला असतो. तो कोणत्याही प्रकारे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसतो. तर इकडे काव्य देवाच्या दारात आईकडे पदर पसरून पार्थच्या जीवाची भीक मागत असते. तर आता मानिनीला काही समजेनासं झालेलं असतं. तेव्हा ती लगेचच गुरुजींना फोन करून झालेला सगळा प्रकार सांगते आणि आता यावर काही मार्ग आहे का, पार्थ लवकरात लवकर बरा होण्यासाठी तुम्ही काही उपाय सांगू शकता का. तेव्हा गुरुजी मानिनीला म्हणतात, मलाही तुला तेच सांगायचे आहे. तू लवकरात लवकर मला देवीच्या मंदिरात येऊन भेट, मीही तेथे येतो. तर आता मानिनी आणि गुरुजी हे दोघेही मंदिरात आलेले असतात. तेव्हा काव्या ही देवीकडे प्रार्थना करत असते. हातावर जळता कापूर घेऊन मंदिराला फेरा मारत असते. हे बघून मानिनीला काव्याची काळजी वाटते आणि ती हे सगळं पार्थसाठी करते असं तिला कौतुक वाटतं. तर आता गुरुजी मानिनीला म्हणते, हे बघ, तू याच मुलीवर संशय घेतेस ना, आणि तीच मुलगी पार्थला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. मानिनी, मी तुला सांगतो, तू काव्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना 100 वेळा विचार कर, कारण तिचं चरित्र खूप पवित्र आहे. आता मानिनी ही विचारात पडलेली असते. तिला गुरुजींच्या बोलण्याने कोड्यातच टाकलेलं असतं. गुरुजी म्हणतात, हे सगळं जाऊ दे, आज आपण येथे पार्थचा जीव वाचवण्यासाठी भेटलो आहे. तेव्हा गुरुजी काव्याला बोलावतात आणि सांगू लागतात की तुम्ही दोघींनीही नीट ऐका. पार्थचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही दोघींना एकत्र यावं लागेल. तुमच्यातली सगळे मतभेद दूर करून तुम्हाला एक कठीण व्रत करायचे आहे. हे व्रत करताना काव्या आहे, पण मानिनी तुला तिच्यासोबत सावली बनून राहायचं आहे, कारण सगळ्यातून पार्थला काव्याच वाचू शकते. तर व्रत असे आहे की दोघींनी जंगलातून वाट काढत एका डोंगरावर एका देवीच्या आईचे मंदिर आहे, तेथे जाऊन तुम्हाला मंदिराची साफसफाई करून देवी आईचा साज शृंगार करावा लागेल. संपूर्ण रात्रभर मंदिरामध्ये देवीच्या आईसमोर दिवा चालू ठेवावा लागेल. काही झालं तरी तो दिवा विझू देऊ नका, तर पार्थ वाचू शकतो. नाहीतर जर दिवा विझला तर पार्थचं काही खरं नाही, मग पार्थला कोणीही वाचू शकत नाही. तेव्हा काव्या म्हणते, चालेल गुरुजी, मी तुम्ही सांगेल तसं मी करेल. अगदी तसेच व्रत मी करेल. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे चूक घडू देणार नाही, कारण माझ्यासाठी पार्थ हे सगळं आहे. तर आता गुरुजी मानिनीला म्हणतात, काव्यासोबत मी तुला पाठवतोय, कारण तुला या गोष्टीची माहिती आहे. काव्या पहिल्यांदा हे व्रत करत आहे, त्यामुळे तिला कोणाच्या तरी नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी तुला पाठवत आहे आणि तुला समजले की सत्य आहे आणि तुला यातून एक भयानक सत्याचा उलगडा होईल आणि सत्य तुझा संशय कायमचा दूर होऊन जाईल. तर मग आता काव्या आणि मानिनी हे दोघी व्रत करायला सुरुवात करतात. दोघी आधी देवीसाठी साज शृंगार करतात, दिवा हातात घेतात आणि एका जंगलातून वाट काढीत दोघेही जात असतात. त्यांना शेवटी एक डोंगरावर देवीचं मंदिर दिसतं. दोघेही तिथे जातात. लगेच संपूर्ण मंदिराची साफसफाई करते. काव्याने निरंकार उपवास करायला असतो, पाणीही घेत नाही ना काही खाते. पार्थला वाचवण्यासाठी ती स्वतःची तहान भूक विसरली होती. देवी आईचा स्वतःच्या हाताने साज शृंगार करते. रात्रभर देवीच्या समोर बसून दिवा चालू ठेवते आणि रात्रभर देवी आईकडे पार्थ वाचवावं म्हणून प्रार्थना करत असते. हे बघून मानिनीला समजलेले असते की काव्या इतकं प्रेम पार्थवर कोणीही करू शकत नाही. पार्थ काव्यासाठी योग्य आहे. तर आता काव्या आणि मानिनी दोघींनाही व्रताचं फळ नक्कीच मिळतं आणि पार्थची ट्रीटमेंट रिस्पॉन्स देते आणि तो हळूहळू शुद्धीवर येतं. तर मग आता मानिनी काव्याला मायेने जवळ घेते. म्हणते, काव्या, माझं चुकलं. पार्थवर तुझ्या इतकं प्रेम आणि तुझ्या इतकी काळजी कोणीही घेऊ शकत नाही. तुला ओळखण्यात खरंच चुकले मी, असं ती एकमेकींना म्हणतात व मानिनी ही काव्याला घट्ट मिठी